नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 19 एप्रिल 2026 ला जीएसचा पेपर 1 आणि जीएसचा पेपर 2 हे दोन्ही पेपर कंप्लीट झाले. या अनुषंगाने राज्यसेवेचा असणारा जो वर्णनात्मक स्वरूपाचा असणारा पहिला पेपर आहे ना, त्या पेपरमधले असणारे पहिले जीएसचे हे दोन्ही पेपर या ठिकाणी कंप्लीट झाले आणि त्या अनुषंगाने आयोगानं स्वतःची छाप पाडायला या ठिकाणी कोणतीच असणारी कमतरता सोडली नाही. एकदम परफेक्टली आयोग या ठिकाणी या असणाऱ्या युपीएससीच्या असणाऱ्या धर्तीवरती जो पेपर सेट केलेला आहे तर त्याच्यामध्ये आयोग 100% पेपर सेटिंगच्या बाबतीमध्ये आपण आयोगाला मार्क देऊन टाकूया. आता फक्त रेफरन्स कसा आहे की आयोगानं या असणाऱ्या जीएसच्या पेपर 2 मध्ये मग याच्यामध्ये पॉलिटी असेल, गव्हर्नन्स असेल, सोशल जस्टिस असेल, इंटरनॅशनल रिलेशन्स असतील, या असणाऱ्या प्रत्येक घटकांच्या अनुषंगाने परिपूर्णतेपर्यंत आपल्याला युपीएससीचाच असणारा ऍज इट इज फॉर्मॅट या ठिकाणी इम्प्लिमेंट करताना दिसतो का? तर नक्कीच दिसतो. तर त्याचं कौतुक होईलच. मुद्दा कसा आहे, पहिलाच पेपर असल्या कारणानं खूप काही प्रश्न, खूप काही शब्द अवघड स्वरूपामध्ये मांडलेत असं नाहीये, परंतु आवाका सगळा कव्हर केलाय. सरप्राइझिंगली गव्हर्नन्स वरती पाहिजे तेवढे 4 प्रश्न त्या ठिकाणी मेन्शन केले, सोशल जस्टिस वरती 6 क्वेश्चन मेन्शन केले, आयआर वरती 4 क्वेश्चन मेन्शन केले आणि पॉलिटी, जनरल पॉलिटीचा जो पार्ट आहे लोकल गव्हर्नमेंटच्या सोबतच तिथं त्या ठिकाणी 6 क्वेश्चन सेट केले. म्हणजे एकदम परफेक्ट प्लॅनच्या अनुषंगाने असणारा हा पहिला पेपर जीएस पेपर 2 च्या अनुषंगाने राज्यसेवा मेन्स 2025 चा असणारा हा पहिला पेपर या ठिकाणी सेट होताना दिसतोय. मग बघूया, आपण डिस्कस करूया कशा पद्धतीचा असणारा हा पेपर या ठिकाणी होता. 19 एप्रिल 2026 ला असणारा जीएस पेपर 2 या ठिकाणी होतोय, तो आपण चर्चामध्ये आणूयाच. त्याच्या अगोदर आपण जीएस पेपर 1 सुद्धा डिस्कस केलेला आहे, तोही पहा. त्याच्या अगोदर आपण एसएचा पेपर सुद्धा डिस्कस केलाय, तोही पहा. आणि त्याच्या अगोदर बेसिक असणारे जे प्रश्न होते, क्वालिफाईड असणारे जे पेपर आहेत ना, लँग्वेज पेपर फर्स्ट, लँग्वेज पेपर 2, त्याचाही असणार रेफरन्स आपण घेतलेला आहे. आवर्जून या असणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा रेफरन्स बघा, जे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल की 2026 आणि 2027 चे असणारे पेपर कशा पद्धतीचे असतील. मग आत्ताचा असणारा हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये आपल्याला दिसतं राज्यव्यवस्था, शासन, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध या अनुषंगाने इथं आपल्याला हा असणारा संपूर्ण पेपर सेट होताना दिसतो आणि एकदम परफेक्ट प्लॅनिंगच्या माध्यमातून पेपर सेट झाला असं म्हणू शकतो आपण. या ठिकाणी वेटेज ओव्हरव्ह्यू बघितला तर टोटल 20 क्वेश्चन्स आहेत, त्यातले 10 क्वेश्चन्स प्रत्येकी 10 मार्कासाठी असतील. असे टोटल या ठिकाणी 100 मार्क्स झाले. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत का, हे लिहायचे तुम्हाला 150 शब्दांमध्ये. म्हणजे तुम्हाला आयोगाचा असणारा जो आन्सर शीट असेल का, त्याचे 2 पेजेस लिहायचे आहेत. त्यानंतरचे असणारे 10 क्वेश्चन्स आहेत ते प्रत्येकी 15 मार्कासाठी दिलेले आहेत आणि त्याचा रेफरन्स पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी इथं 250 शब्दांमध्ये लिहायचे आहेत आणि 15 मार्कासाठी 10 प्रश्न म्हणजेच इथं 150 मार्कांचा उल्लेख झाला. तर अशा पद्धतीच्या असणाऱ्या 250 मार्कांचा असणारा पेपर आणि इथं तुम्हाला 250 शब्दांमध्ये लिहायचं असेल तर इथं तुम्हाला आयोगाचे असणारे हे 3 पेपर लिहायचे आहेत. ठीक आहे, हा एक रेफरन्स लक्षात घ्या. 3 पेज लिहायचे एका असणाऱ्या प्रश्नासाठी, म्हणजे पहिलं पेज, त्याच्या बॅक पेज आणि त्याच्या नंतरचं पेज, अशा पद्धतीचं असणारं लिखाण तुमचं असलं पाहिजे. याच्यामध्ये पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन, राज्यव्यवस्था आणि संविधानावरती 6 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे जास्त टेन्शन घेण्याचा प्रश्न या ठिकाणी आणला नाही त्यांनी. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड इथं अनालिसिस केलं त्यांनी आणि त्या पद्धतीचे असणारे नंबर ऑफ क्वेश्चन्स टाकून दिले. शासन, गव्हर्नन्स वरती 4 क्वेश्चन्स आहेत, सोशल जस्टिस वरती 6 प्रश्न आहेत, आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन्स वरती या ठिकाणी आपल्याला 4 प्रश्न दिसतात. आता कसे कसे आहेत ते अजून थोडंसं इन डेप्थ बघण्याचा प्रयत्न करू आपण. राज्यव्यवस्था आणि संविधान, पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनचा उल्लेख केला, ते 6 क्वेश्चन्स कसे आहेत तर त्यातले पहिले 3 क्वेश्चन्स बघा. संविधानाची वैशिष्ट्ये आणि लोकशाहीची मूल्य, बेसिक प्रश्न विचारलाय. खूप डिफिकल्ट असणारे वर्ड्स याच्यामध्ये ऍड करून काहीतरी कॉम्प्लिकेटेड असणारे मुद्दे तयार करण्याचा प्रयत्न आयोगाचा दिसत नाही याच्यामध्ये. आंतरराज्य परिषदेच्या समस्या याच्यामध्ये मांडलेला आहे, या ठिकाणी उल्लेख येतो. इंटर काउन्सिल स्टेटचा असणारा उल्लेख या ठिकाणी. याच्या अनुषंगाने पाहिलं तर राज्यामध्ये असणारं कोरिलेशन म्हणजे केंद्र राज्य संबंधाचा असणारा भाग नंबर 11, 12 आणि 13 यांच्यावरती संबंधित असणारे प्रश्न इथं विचारण्यात आला. संसदीय कामकाजातल्या असणाऱ्या घसरणावरती क्वेश्चन या ठिकाणी केला गेलेला आहे. नंबर्स पण मी त्या पेपर मधलेच घेतले ना. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 चा उल्लेख याच्यामध्ये करतो आपण. पुढचे 3 क्वेश्चन बघितले या ठिकाणी तर तिथं एक क्वेश्चन दिसतो आपल्याला, संविधानाची मूलभूत रचना आणि दुरुस्तीचा अधिकार. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा असणारा रेफरन्स या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. अति महत्वाचा असणारा मुद्दा या ठिकाणी आणलेला आहे, जो भारतीय राज्यघटनेचा असणारा पाया आहे असं म्हटलं तरी चालेल. केशवानंद भारती खटल्याच्या अनुषंगाने 1973 ला सुप्रीम कोर्टाने क्लॅरिटी दिली होती या असणाऱ्या संसदीय संरचनेची. तो प्रश्न विचारलाय. स्थानिक प्रशासन, लोकल ऍडमिनिस्ट्रेशन साठी असणारे 2 क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेत.
पंचायत विकेंद्रीकरण निर्देशांक 2024. सिलेबस मध्ये याचा सेपरेट पॉइंट आहे, त्याच पॉइंटला पकडून आयोगाने प्रश्न केलाय. खूप काही वेगळं नाहीये याच्यामध्ये, फक्त वाटताना जर नवीन असू आपण तर हे मुद्दे नवीन वाटतो. वा इंडेक्स वरती पण प्रश्न आहे का, आहे ना. नीती आयोगाचा असणारा जे काम आहे त्यांच्या माध्यमातून चेक होणं जाणार जे असणारे पंचायत राजच्या बाबतीमधले असणारे मुद्दे असतील ते बघणं गरजेचं असणार आहे, त्याच्यावरती क्वेश्चन केला गेला. आणि ग्रामपंचायतीच्या महत्वावरती आपल्याला प्रश्न विचारला दिसतो. म्हणजे इथं कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटिक्सच्या संबंधामधले हे 6 प्रश्न असे होते. गव्हर्नन्स वरती जे 4 प्रश्न आहेत का, त्यातला 5वा प्रश्न होता सुशासनात कार्यकारी आणि न्यायपालिकेची भूमिका. सेपरेशन ऑफ पॉवरचा अँगल आपण या ठिकाणी ऍड होताना बघतो आणि प्रत्यक्षात इथं एक्झिक्युटिव्ह बॉडी आणि सोबतच ज्युडिशियल जे आर्टिकल नंबर 50 मध्ये आपल्याला सेपरेशन दाखवतं ते कशा पद्धतीने शासन व्यवस्थेला मदत करतायत आणि शासनाच्या असणाऱ्या सुशासनामध्ये गुड गव्हर्नन्स मध्ये पार्टिसिपेशन करताना दिसतात, त्यांची भूमिका पण मांडायला सांगितलेली, तो प्रश्न विचारलाय. सोबत पाहिलं प्रशासकीय सेवेत पार्श्वमार्गाने प्रवेश, लॅटरल एंट्रीचा मुद्दा आहे, अति महत्वाचा मुद्दा. लॅटरल एंट्री मागच्या असणाऱ्या खूप मागच्या 2 वर्षापासून भारत सरकारमध्ये खूप जास्त गाजतोय, तर त्याच्या अनुषंगाने डायरेक्टली क्वेश्चन विचारण्यात आलेला होता आपल्याला. क्वेश्चन 14 मध्ये काय, लोकपालाच्या बेसिक मुद्द्यावरती प्रश्न करण्यात आलेला आहे. लोकपालाची नियुक्ती आत्ताच आपण मागच्या 2-3 वर्षामध्ये भारतामध्ये हायलाइट होताना बघतो. मग सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचा असणारा, स्टेट व्हिजिलन्स कमिशनची असणारी जबाबदारी थोडीफार कमी झाली या असणाऱ्या लोकपालामुळे, तर त्या अनुषंगाने प्रश्न करण्यात आला आपल्याला त्याचा अधिकार. आणि स्वीडन सोबतची असणारी तुलना हित आली, अँटी करप्शन आणि हित रेफरन्स येतो या ठिकाणी क्वेश्चन 20 चा. ई गव्हर्नन्स आणि विकसित भारत 2047 चा जी स्कीम आहे त्या स्कीमच्या अंतर्गत आपण आता अमृतकालचा उल्लेख करतोय. 2047 पर्यंतचं टार्गेट, त्याच्यावरतीही आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन केलाय. गव्हर्नन्सच्या अँगलमध्ये हा डिजिटल गव्हर्नन्सचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. गव्हर्नन्सचे 4 प्रश्न दिसतात आपल्याला. सोशल जस्टिसचे आपल्याला बघितले तर 6 क्वेश्चन्स आहेत, त्यातला बघा क्वेश्चन नंबर 2 कंपॅरिझन केलेला आहे फायनान्स कमिशन सोबत. 15व्या आणि 14व्या कमिशनचा असणारा उल्लेख केला, त्यांची कंपॅरेटिव्हली आपल्याला या ठिकाणी त्यांचे असणारे पॉइंट्स हायलाइट करायला सांगितले. पण 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचा उल्लेख केला या ठिकाणी. फिस्कल फेडरलिझम आणि डेव्हलपमेंटचा मुद्दा याच्यामध्ये येतोय, अति महत्वाचा मुद्दा. राज्यांमधलं असणारं जे कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा रेफरन्स आहे तोही ऍड करून आपल्याला उत्तर लिहावं लागणार आहे. क्वेश्चन नंबर 7च्या अंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजनेचे जे 11 वर्ष कंप्लीट होत आहेत, आता ह्याच्यावरती मी सेशन खूप घेतलेत. एखाद्या स्कीमला समजा मुद्रा स्कीमच्या असणारे 11 वर्ष कंप्लीट झाले तर त्याच्याशी निमित्तानं आपण लेक्चर्स घेतलेले आहे. पण विद्यार्थ्यांच्या बाबतीमधला असणारा मुद्दा की एवढ्या असणाऱ्या स्कीमच्या बाबतीमध्ये मुद्दे मी का बघू, 10 वर्ष कंप्लीट झाले, 11 वर्ष कंप्लीट झाले, का याच्यावर विचार करायचा, तर कळतंय ना. प्रश्न डायरेक्टली विचारतात, कारण त्या स्कीमची जी अचिव्हमेंट आहे का ती भारताच्या एका सेक्टरला चेंज करण्यासाठी खूप महत्वाची असते. तो प्रश्न विचारला. बँक खात्याशी संबंधित असणारा जनधन योजनेचा उल्लेख आहे, फायनान्शियल इन्क्लुजनचा असणारा रेफरन्स येतोय. क्वेश्चन 8 मध्ये दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्याचे उपाय आहे. सोशल जस्टिसच्या अंतर्गत या ठिकाणी गव्हर्नमेंट कोणते इनिशिएटिव्ह घेतोय, दारिद्र्य आणि उपासमारीच्या अनुषंगाने तो प्रश्न राहणारच आहे इथं. याच्यासोबत पाहिला तर इथं बघितलं आपण या ठिकाणी तर सेल्फ हेल्प ग्रुपचा उल्लेख केला, तर बचत गटांच्या विकासातल्या सरकारी योजनांवरती प्रश्न विचारले आपल्याला. एसएचजी वरती क्वेश्चन आहे. तळागाळातील सक्षमीकरण ते मानवी विकास, ग्रासरूट टू एचआरडी या अनुषंगाने क्वेश्चन विचारलाय. दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी योजनांचा उल्लेख आहे बघा. 3 योजना या ठिकाणी आपल्याला संपूर्ण 20 क्वेश्चन मध्ये दिसतात, हे लक्षात घ्यायचं. वेलफेअर स्कीमचा उल्लेख आहे. क्वेश्चन 19 मध्ये मानवी संसाधन विकासात आरोग्य आणि शिक्षण एचआरडीशी कनेक्टेड असणारे 2 क्वेश्चन्स आहेत आपल्याला इथं. एचआरडीशी संबंधित असणारा क्वेश्चन जर आताच बघितलं आपण या ठिकाणी इथंच आहे. तो कुठला, इथं तळागाळातील सक्षमीकरण, दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी योजना, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंटचा मुद्दा आणि तसाच ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंटमध्ये आरोग्य आणि शिक्षणाचा रोल काय त्यावरती क्वेश्चन केला गेलेला आहे. आणि 4था पार्ट या असणाऱ्या GS 2 मध्ये बघितला तर तो इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, आंतरराष्ट्रीय संबंधाचा उल्लेख येतो. त्यामध्ये 4 प्रश्न विचारलेत. ऍज इट इज UPSCचा असणारा कॉपी पेस्ट फॉर्मॅट आहे IRच्या बाबतीमध्ये तर या. मग इथं युनायटेड नेशनच्या अंतर्गत असणाऱ्या सुधारणा का, आपले पंतप्रधान जागतिक लेवलच्या समिटमध्ये जातात आणि युनायटेड नेशनला युजलेस असणारं ऑर्गनायझेशन डिक्लेअर करतात, सांगतात, स्पीच मध्ये बोलतात. त्याच्या बेसिक मुद्द्यावरती मी कंटिन्युअसली UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या बॅचच्या अंतर्गत सांगत होतो की तो मुद्दा बघा, तो व्ह्यू पॉईंट बघा. युनायटेड नेशनच्या अंतर्गत रिफॉर्म्स होण्याचे प्रश्न असू शकतात, UPSCने पण केलेत, MPSCने सुद्धा आता केलाय. युनायटेड नेशन सुधारणा आणि समिट ऑफ फ्युचर 2024 आपल्या PM साहेबांनी ज्या पद्धतीने असणाऱ्या घोषणा केलेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने लिहायचं होतं आपल्याला. सोबत पाहिलं तर भारत आणि जपानच्या अंतर्गत असणारा हा नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिपचा असणारा जो अग्रीमेंट आहे का त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारलाय का. जपानच्याच असणाऱ्या शिंजो अबे यांच्या असणाऱ्या कोलॅबोरेशनच्या माध्यमातून कॉड ग्रुप तयार होताना दिसला, ज्या कॉड ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, USA, भारत एकत्र येताना दिसले.
आणि त्याच जपान सोबत आता आपण इकॉनॉमिकली टाईज खूप स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय, त्या अनुषंगाने क्वेश्चन्स आपल्याला विचारताना दिसतात. सोबतच मालदीव मधील राजकीय घडामोडी आणि भारतावरचा इम्पॅक्ट. मालदीव अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपले प्राईम मिनिस्टर जेव्हा आपल्या भारतातल्या असणाऱ्या लक्षद्वीपला प्रमोट करण्याच्या अनुषंगाने तिथे फोटो सेशन करतात आणि त्यानंतर ज्या घटना घडतात, ज्या पद्धतीने मालदीव मधले असणारे पॉलिटिशियन्स आपल्या भारताबद्दल आणि पीएम बद्दल वक्तव्य करतात आणि त्यानंतर बिघडत चाललेले असणारे कोरिलेशन्स मालदीवमध्ये, आणि त्यानंतर सुद्धा मालदीवला जेव्हा रिअलायझेशन झालं त्यांच्या प्रॉब्लेमची, कारण त्यांना लोन रिपेमेंट करायचे होते, तर त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्या प्राईम मिनिस्टरला बोलवलं. त्याच्याशी संबंधित असणारा क्वेश्चन या ठिकाणी केला गेला. राजकीय घडामोडी आणि भारतावरचा परिणाम इथे येतोय. आणि सार्क आणि बिमस्टेक ऍक्टिव्ह आहे, सार्क डेड झालेला आहे 2014 पासून, तर याच्या कोलॅबरेशनवरती क्वेश्चन केला गेलाय. म्हणून मी सुरुवातीला स्माइल देत सांगितलं की एमपीएससी 100% उतरलेलं आहे परफेक्टली. आता युपीएससीच्या असणाऱ्या बेसवरती आपल्याला हे प्रश्न तयार होताना दिसतात. गुड गोईंग एमपीएससी. आणि यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं कंबाईन बेसिक कॉन्स्टिट्यूशन आणि करंट अफेअरचा अभ्यास करावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही हे कंटिन्युअसली मी सांगतच असतो, जीएस पेपर 2चा अभ्यास करायचा तर तुम्ही अपडेट पाहिजेत. अपडेट असल्याशिवाय तुम्हाला ह्या पेपर मधला कोणताच प्रश्न लिहू शकत नाही, लिहिता येणारच नाही. त्यामुळे तुम्ही क्लिअरली अपडेट असणं गरजेचं आहे. सोबतच पाहिलं तर तुम्हाला काय पाहिजे, इंटरलिंकेज टॉपिक्स तुम्हाला कळले पाहिजेत. पंचायत राज, सोशल जस्टिस हे कनेक्टेड आहे, स्कीमला मुद्दे कनेक्टेड असतात. तर त्या अनुषंगाने आपल्याला हा पेपर बघत राहायचा आणि आपल्या अभ्यासामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उतरवायच्या आहेत. मग चला बघूया आपण प्रत्येक असणारा प्रश्न कशा पद्धतीने या ठिकाणी दिसतोय. म्हणजे तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर, प्रश्न समजून आल्यानंतर, म्हणजे प्रश्न वाचून समजल्यानंतर कळेल की काय लिहिणं अपेक्षित असतं. पहिले 10 प्रश्न 10 मार्कांसाठी 100 मार्क, दुसरे 10 प्रश्न 15 मार्कांसाठी 150 प्रश्न, 10 मार्काचा प्रश्न 150 शब्दात लिहायचंय, 15 मार्काचा प्रश्न 250 शब्दात लिहायचंय. हा असणारा उल्लेख. काय पहिला प्रश्न बघा, भारतीय संविधानाची महत्वाची वैशिष्ट्ये तपासा. भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी त्यातील लोकशाही मूल्ये व मूलभूत हक्क कसे आकारले हे विश्लेषण करा. एकदम बेसिक स्ट्रेट फॉरवर्ड असणारा क्वेश्चन विचारलाय. साधा सिंपल भारतीय लोकशाहीच्या मूल्याबद्दल प्रश्न विचारलाय. सॉरी, प्लस त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स अँगल पण ऍड करायला सांगितलं. पुढे काय, 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचं मूल्यमापन करा आणि त्याची 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशींसोबत तुलना करा. का, आपल्या भारतामध्ये सेंटरच्या असणाऱ्या फायनान्स मधला सुद्धा वाटा राज्यांना दिला जातो. मग 41% असणारा जो शेअर आहे का, तो कशा पद्धतीने 14व्या आणि 15व्या वित्त आयोगाने ठरवला, त्याचं कोलॅबरेशन कसं असेल, कोणत्या बेसिसवरती राज्यांना फंड दिलं जातं, त्याच्या अंतर्गत असणार आर्टिकल 275, आर्टिकल 282 याच्या रेफरन्सेस कशा असतात, ते मुद्दे आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. आंतरराज्य परिषदेच्या कोणत्या समस्या आहेत, त्यावर उपाययोजना कधीच्या आहेत, 1990च्या कालखंडानंतर आपल्याला या ठिकाणी दिसतो तो म्हणजे इंटरस्टेट काउन्सिलचा असणारा रेफरन्स. आणि हा कशा पद्धतीने ऍक्टिव्ह झाला, त्याच्या अंतर्गत असणाऱ्या प्राईम मिनिस्टरचा रोल काय, त्याच्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या राज्यातल्या मंत्र्यांचा रोल कसा असणार आहे, सीएमचा रोल कसा असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला हायलाइट करून लिहिणं अपेक्षित असणार आहे. नंतर प्रश्न आहे, संसदीय कामकाजाच्या आरोग्यात झालेली घसरण ज्यामुळे लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून तिची भूमिका कमकुवत होत आहे, चर्चा आणि विश्लेषण करा. अतिशय ग्रेट प्रश्न आहे. संसदीय कामकाजावरती खूप ऑब्जेक्शन घेतले जातात. म्हणजे समजा संसदीय कामकाज सुरू आहे तर काही सदस्य वारंवार व्यत्यय आणतात. ते व्यत्यय आणल्यामुळं जर त्यांना सस्पेंड केलं तर सस्पेंड केल्यानंतर ते व्यक्ती कोर्टात जाऊ शकतात का, तिथं ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार आहे का, फ्रीली बोलण्याचा अधिकार आहे का, या सगळ्या गोष्टी आता सध्या बघता तुम्ही या ठिकाणी की आपल्या भारताच्या पार्लमेंटरी सेशनच्या अंतर्गत स्पीकरकडनं असं वक्तव्य करण्यात आलं होतं की पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे जर ते या असणाऱ्या सभागृहामध्ये आले तर. मग हा खूप कन्सर्निंग मुद्दा होता. त्याच्याशी संबंधित असणारा डायरेक्टली तुम्हाला थॉटफुल प्रश्न येथे केलेला आहे, तो मुद्दा लक्षात घ्यायचा. भारतामध्ये चांगलं प्रशासन, सुशासन आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यात कार्यकारी आणि न्यायपालिका यांची भूमिका स्पष्ट करायला सांगितलं. गुड गव्हर्नन्स मध्ये एक्झिक्युटिव्ह बॉडी आणि ज्युडिशियल बॉडी यांचा असणारा एक्झॅक्टली रोल काय, त्यांचं असणारं पार्टिसिपेशन कसं येतं, सगळ्या अँगलच्या माध्यमातून तुम्हाला हा असणारा प्रश्न लिहिणं, मेन्शन करणं आवश्यक असणार आहे. नंतर येतो मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणेची गरज. या संदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या समिट ऑफ फ्युचर 2024चं चिकित्सक परीक्षण करा, क्रिटिकली एक्झामाइन करायला सांगितले. म्हणजे काही प्रश्न आले तर युपीएससीच्या अनुषंगाने, एवढं पण डेंजर नाहीये, ते जनरलाइज आहेत, हे बघतच असतो. आपल्या प्राईम मिनिस्टर साहेबांचं वक्तव्य आहे युनायटेड नेशनच्या अंतर्गत रिफॉर्म्स करायचे, त्याला कनेक्टेड करून या असणाऱ्या समिट बद्दल प्रश्न विचारलाय. प्रधानमंत्री जनधन योजनेने 28 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या परिवर्तनकारी अंमलबजावणीची 11 वर्ष पूर्ण केली. सांगितलंय कोणतीही लँडमार्क स्कीम असेल आणि ती काही वर्ष पूर्ण करत असेल तर त्याचा रिव्ह्यू घेणं
यासाठी पीआयबी अतिशय चांगला डाटा तयार करून देतो आपल्याला, तर ते वाचणं आवश्यक असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. वंचित लोकसंख्येचा आर्थिक समावेश वाढविण्यात योजनेच्या यशाचे व परिणामांचं मूल्यांकन करा. म्हणजे सक्सेस आणि त्याचा असणारा कॉन्सिक्वेन्सेस या दोघांना आपल्याला सांगायचं आहे. 10 मार्काचाच प्रश्न आहे, तर तो किती बसवाल, कसा बसवाल याच्यावरती तुमचं असणार उत्तर जज होणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. नंतर प्रश्न आहे तो 10 मार्काचे असणारे 3 प्रश्न बघा. दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्याचे उपाय सांगा. बेसिक प्रश्न आहे. यस, 10 मार्काचा. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये लक्षात घ्यायचं या ठिकाणी कुठं आपल्या असणाऱ्या ब्युरोक्रेसीच्या अंतर्गत बघितलं तर पार्श्वमार्गाने प्रवेश लॅटरल एंट्रीचा उल्लेख केलाय करण्याच्या संभाव्य परिणामांवर भारतीय नोकरशाहीची रचना आणि प्रशासनाच्या संदर्भात चर्चा करा. लॅटरल एंट्री गरजेची आहे का? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अस्पेक्ट दोन्ही आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे, कारण आता सध्याला आपण त्या पद्धतीचे डिसिजन सेंटरकडनं होताना पण बघितलेलं आहे. भारत आणि जपान यांच्यातील नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिपची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? यामुळे भारतातील वाहतुकीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी कशी मदत केली जाते? म्हणजे या ठिकाणी भारत आणि जपाननं ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठीचे असणारे जे काही एमओयू साईन केलेले आहेत का, त्याला हायलाइट करायचं आपल्याला इथं. या अनुषंगाने हा असणारा प्रश्न आपल्याला डील करायचा आहे. पुढचे प्रश्न थोडेसे इन डेप्थ आहेत. या अनुषंगाने 15-15 मार्कांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न अतिशय आयकॉनिक दिलाय, म्हणून तर मास्तरच्या चेहऱ्यावरती प्रत्येक वेळेस स्माइल येण्यापाठीमागचं कारण आहे की मला खूप बरं वाटतंय की माझा पेपर GS 2चा पेपर इथं आयोगानं योग्य न्याय देऊन या ठिकाणी सेट केलेला आहे. ओके, रेफरन्स काय? संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार व्यापक आहे, परंतु तो अमर्याद नाही. या विधानाचा मूलभूत रचना सिद्धांत आणि अलीकडील घटनात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा. काल परवाच 131व्या बिलच्या बाबतीमध्ये, घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये असणारा जो बिल होता तो नामंजूर झाला. तर आयोग किती पुढच्या असणाऱ्या विचारांच्या संदर्भामध्ये प्रश्न करतो हे बघा. घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने संसदेच्या अधिकारावरती चर्चा करायला सांगितले 15 मार्कांच्या अनुषंगाने. विकेंद्रीकरण निर्देशांक हा सहकारी संघराज्य प्रणाली आणि स्थानिक स्वशासनाचे बळकटीकरण करण्यासाठी एक साधन म्हणून काम करतो, ज्यामुळे राज्यांना सुधारण्याची क्षेत्रे ओळखता येतात आणि अधिक सक्षम व प्रभावी पंचायतीसाठी सर्वोत्तम पद्धती अवलंबता येते. वरील कथनासंदर्भात पंचायत विकेंद्रीकरण निर्देशांक 2024 वरती भाष्य करा. डिसेंट्रलाइजचा इंडेक्स वरती असणारा मुद्दा या ठिकाणी मेन्शन केलाय, त्याचे स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्याशी संबंधित असणारे सगळे प्रोटोकॉल्स काय, कोणकोणते क्रायटेरिया मेन्शन केले होते, कशा पद्धतीनं स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व्ह होणार आहे त्याच्यावरती लिहायचं आपल्याला. पंचायत राज योजनेत ग्रामपंचायतीचे स्थान व महत्व सांगा. बघा, पंचायत राजशी संबंधित असणारे प्रश्न आयोगाच्या मागच्या असणाऱ्या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या मेन्समध्येही जास्त असायचे. 17 ते 18 क्वेश्चन प्रत्येक मेन्सला असायचे, तर त्याचा रेफरन्स आता आपल्याला या पद्धतीमध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. या असणाऱ्या मेन्समध्ये सुद्धा म्हणजे जवळपास 30 मार्क तुम्हाला फक्त पंचायत राजसाठी विचारलेत, हे सोबतच विचारलेले आहेत, त्यामुळे हेही लक्षात घ्यायचे. पुढे काय दिलंय बघा. लोकपालाचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि मर्यादा यावर चर्चा करा. तुलना कोणासोबत करा? स्वीडनच्या लोकशाही व्यवस्थेसोबत करा. जनरल आहे क्वेश्चन, बेसिक आहे, टॉपिकशी कनेक्टेड प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहे. मागील 3 वर्षातील मालदीव मधील राजकीय घडामोडींवर भाष्य करा आणि त्या भारतासाठी हानिकारक ठरू शकतात काय, त्यासाठी उपाययोजना सुचवा. मालदीवच्या बरोबरचे असणारे कोरिलेशन्स, नेबरिंग कंट्रीचा पॉईंट येतो. मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. गुजरात डॉक्ट्रिन पासून स्टार्ट करायचं, नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, त्याच्यामध्ये बजेट मधला असणार आपला क्रायटेरिया काय असतो नेबरहुड साठीचा, तिथून स्टार्ट करून मग आता सध्याचे पॉलिटिकल सिनेरिओ कसे चेंज होत गेले, चायनाचा पॉईंट ऑफ इंटरेस्ट कसा आहे, आउट इंडिया किंवा क्विट इंडिया जी मोहीम चालू झाली होती मालदीवमध्ये पॉलिटिक्सच्या अनुषंगाने इलेक्शनच्या दरम्यान, हे सगळे मुद्दे ऍड करायचे. भारताच्या राष्ट्रीय हिताच्या संदर्भात सार्क आणि बिमस्टेकची तुलना करा आणि भारतासाठी या प्रादेशिक संघटनांचे महत्व काय विश्लेषित करा. आताच रिसेंटली बिमस्टेकचे असणारे 6 समिट या ठिकाणी चर्चेमध्ये येते. अशा कंडिशन्समध्ये सार्क डेड आहे, तर सार्कचा असणारा जो ऑप्शन आहे का तो बिमस्टेक तयार करतोय का, हे मागच्या 10 वर्षातला चर्चेचा मुद्दा आहे. त्यामुळे याच्यावरती प्रश्न पहिल्याच पेपरला विचारलाय, ते अतिउत्तम आहे एमपीएससीचं काम. बचत गटांच्या वाढ आणि विकासात सरकारी योजनांची भूमिका स्पष्ट करा. मग सेल्फ हेल्प ग्रुपला सरकारी योजना कशा मदत करतात? प्रत्येक अँगलनं, मग हेल्थच्या बाबतीमध्ये असेल, सोबतच इकॉनॉमिकल इन्क्लुजनच्या बाबतीमध्ये असेल त्या ठिकाणी, किंवा इथं आत्मनिर्भरतेच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्यांचा अँगल आपल्याला विचारात घेऊन उत्तर लिहायचंय. समाजातील दुर्बल घटकांसाठी केंद्र व राज्य सरकारांच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा. दुर्बल घटकांचा मुद्दा आला तर आर्टिकल नंबर 46 वीकर सेक्शनच्या अनुषंगाने सगळ्या सीम्स या ठिकाणी आपल्याला मांडायचे. तो प्रश्न आपल्याला डायरेक्टली विचारलाय 15 मार्काच्या निमित्तानं. मानवी संसाधनाच्या विकासात आरोग्य आणि शिक्षणाची भूमिका स्पष्ट करा. ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने इथं काय करायचंय,
इथं आपल्याला प्रश्न विचारला हेल्थ आणि एज्युकेशनच्या अनुषंगाने. मग इथे हेल्थ आणि एज्युकेशनचा उल्लेख केला, डीपीएसपीचे आर्टिकल मेन्शन करणं गरजेचं आहे, त्याच्यासोबत स्टेटचा रोल काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी प्लस त्याच्या कनेक्टेड असणारे स्कीम्स कशा आहेत आणि इंटरनॅशनली काही देश कशा पद्धतीने या दोन सब्जेक्टला हँडल करतात, तो पण आपल्याला कम्पॅरेटिव्हली मांडणं आवश्यक असेल. मग सन 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना ई गव्हर्नन्सचे महत्वाचे भविष्य घडवण्यात एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे. स्पष्ट करा. ई गव्हर्नन्स प्रत्येक युपीएससीच्या मेन्समध्ये आलेलाच आहे. इथं तर एकदम डायरेक्टली विचारलाय. हे प्रश्न आपण तयार करतच असतो जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो. मी तर विद्यार्थ्यांना याच्यावरती असणारे 5 प्रश्न लिहून देत असतो प्रत्येक असणाऱ्या मेन्सच्या अगोदर. त्यामुळे हे काही खूप हार्ड नाहीये, अवघड नाहीये. हा, सिस्टमॅटिकली पहिला पेपर सेट केलाय. याचा अर्थ दुसराही पेपर असा असेल तर अतिउत्तम, नसेल त्यासाठी पण आपण तयार राहूया. त्या अनुषंगाने कसा होता हा असणारा पेपर नंबर 2 जीएसचा, याबद्दल तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये मांडा. मला तर खूप पॉझिटिव्हिटी आता या असणाऱ्या पेपरमधनं दिसते, एक वाईब्स चांगले येताना दिसत आहेत. अशी अपेक्षा करूया 2026च्या असणाऱ्या जागांमध्ये जागा ऍड होतील, डीसी डीवायएसपी जागा ऍड होतील आणि आमच्या असणारे सगळे साहेब फुल फ्लेजनं तयारी करतील आणि युपीएससी मध्ये सुद्धा आपले असणारे विद्यार्थी महाराष्ट्रात टक्का नक्कीच वाढेल. आणि त्या अनुषंगाने ज्या असणाऱ्या समितीच्या माध्यमातून प्रत्यक्षात प्रयत्न करण्यात आला होता, दळवी सरांचा असणाऱ्या पॅटर्न ज्या पद्धतीने आणण्यात आलेला होता, त्या अनुषंगाने हा असणारा पेपर आपल्याला परफेक्ट मार्गापर्यंत नेईल आणि सक्सेस करण्यासाठी आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्रातले विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी चमकतील अशा अपेक्षा या ठिकाणी करूया. त्याच्याने आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण अशाच असणाऱ्या पुढच्या क्वालिटी सेशन्सच्या अंतर्गत. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.